होईल हा विचार सतत सतावतोय? श्री स्वामी समर्थांचे हे 25 अमूल्य संदेश लक्षात ठेवा. श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो, आजचा हा संदेश त्या प्रत्येक व्यक्तीसाठी आहे जी सतत एकच विचाराने त्रस्त असते की लोक काय म्हणतील. अनेक वेळा आपण योग्य गोष्ट माहीत असूनही ती करत नाही, कारण मनात भीती असते की लोक हसतील, टीका करतील किंवा चुकीचा अर्थ काढतील. पण अशा विचारांमुळे आपले सुख, धैर्य आणि आत्मविश्वास हळूहळू कमी होत जातो. श्री स्वामी समर्थांच्या शिकवणीतून आपल्याला असे अनेक संदेश मिळतात जे या भीतीतून बाहेर पडण्याची प्रेरणा देतात. चला तर मग जाणून घेऊयात असेच 25 अमूल्य संदेश. संदेश नंबर 1, स्वतःच्या अंतःकरणाचा आवाज ऐका. प्रत्येकाच्या आयुष्यात मार्ग वेगळा असतो. लोकांच्या मतांपेक्षा आपले विवेकाचे ऐकले पाहिजे, तर निर्णय योग्य ठरतात. ज्याचे मन स्वच्छ असते त्याला कोणाच्याही मताची भीती वाटत नाही. संदेश नंबर 2, लोकांचे मत रोज बदलते. आज जी तुमची टीका करतात तेच उद्या तुमचे कौतुक करू शकतात. म्हणून कायम बदलणाऱ्या मतांसाठी आपले आयुष्य बदलू नका. संदेश नंबर 3, सत्तेच्या मार्गावर चालणाऱ्याला विरोध सहन करावाच लागतो. जेव्हा तुम्ही चांगले काम करता तेव्हा सर्वजण लगेच समजून घेत नाहीत, पण सत्य आणि प्रामाणिकपणा शेवटी जिंकतोच. संदेश नंबर 4, प्रत्येकाला खुश ठेवणे आवश्यक आहे. तुम्ही कितीही प्रयत्न केले तरी प्रत्येक व्यक्ती तुमच्याबद्दल चांगलेच बोलेल असे कधीच होत नाही. त्यामुळे सर्वांना खुश ठेवण्यापेक्षा योग्य कर्म करणाऱ्यावरती लक्ष द्या. संदेश नंबर 5, तुमची किंमत इतरांच्या शब्दांनी ठरत नाही. तुमचे मूल्य तुमच्या संस्कारांनी, कर्मांनी आणि स्वभावाने ठरते. दुसऱ्यांच्या टीकेमुळे स्वतःला कधीच कमी समजू नका. संदेश नंबर 6, भीतीपेक्षा श्रद्धा मोठी ठेवा. मनात स्वामींचे नाव असेल तर लोकांच्या बोलण्याची भीती आपोआप कमी होते. श्रद्धेमुळे मनाला धैर्य मिळते, त्यामुळे स्वामींवर विश्वास ठेवा. संकेत नंबर 7, वेळ सर्व प्रश्नांची उत्तरे देते. आज ज्यांना तुमचे निर्णय चुकीचे वाटतात त्यांनाच उद्याचे महत्त्व कळू शकते. म्हणून घाईत खचून जाऊ नका. संदेश नंबर 8, कर्मावर विश्वास ठेवा. लोक काय बोलतात यापेक्षा तुम्ही काय करता हे अधिक महत्त्वाचे आहे. चांगले कर्म कधीही वाया जात नाही. संकेत नंबर 9, स्वतःची तुलना इतरांशी करू नका. प्रत्येकाचे नशीब, परिस्थिती आणि प्रवास वेगळा असतो. तुलना केल्याने फक्त दुःख वाढते. संदेश नंबर 10, शांत राहणे ही मोठी शक्ती आहे. प्रत्येक टीकेला उत्तर देणे आवश्यक नसते. काही वेळा शांतता हे सर्वात प्रभावी उत्तर असते. संदेश नंबर 11, आत्मविश्वास हीच खरी संपत्ती आहे. ज्याचा स्वतःवर विश्वास असतो त्याला लोकांच्या मतांचा फारसा फरक पडत नाही. आत्मविश्वासाने घेतलेले निर्णय आयुष्य घडवतात. संकेत नंबर 12, संकटे ही परीक्षा असतात, शिक्षा नाही. अडचणी आल्या की लोक अनेक गोष्टी बोलतात, पण त्या संकटातून शिकून पुढे जाणारा माणूसच यशस्वी होतो. संकेत नंबर 13, स्वामींचे नाम मनाला स्थिर करते. जेव्हा मनात नकारात्मक विचार येतात तेव्हा काही क्षण शांत बसून श्री स्वामी समर्थ या नामाचा जप करा. मनातील अस्वस्थता हळूहळू कमी होईल. संकेत नंबर 14, चांगुलपणा कधीही सोडू नका. काही लोक गैरसमज करतील, म्हणून चांगले वागणे सोडू नका. तुमचे कर्मच तुमची खरी ओळख बनवते. संकेत नंबर 15, जीवन दुसऱ्यांसाठी नाही, परमेश्वरासाठी जगा. लोकांचे समाधान करत बसण्यात संपूर्ण आयुष्य निघून जाते, पण स्वामींवरील श्रद्धा, चांगले कर्म आणि प्रामाणिक जीवन यामुळेच खरे समाधान मिळते. संदेश नंबर 16, स्वतःवर विश्वास ठेवा. जग तुमच्यावर विश्वास ठेवेल की नाही हे नंतर ठरेल, पण सर्वप्रथम स्वतःवर विश्वास ठेवणे आवश्यक आहे. आत्मविश्वास असलेली व्यक्ती कितीही अडचणी आल्या तरी खचत नाही. संकेत नंबर 17, संयम कधीही सोडू नका. प्रत्येक गोष्ट योग्य वेळीच घडते. घाई करून किंवा निराश होऊन निर्णय घेण्यापेक्षा संयम ठेवला तर अनेक समस्या आपोआप सुटतात. संदेश नंबर 18, मनात
कोणाबद्दलही द्वेष ठेवू नका. द्वेष आणि राग मनाची शांतता हिरावून घेतात. क्षमा करायला शिका. क्षमा ही दुसऱ्यासाठी नसून स्वतःच्या मनशांतीसाठी असते. संदेश नंबर 19. संकटांना घाबरू नका. अडचणी या जीवनाचा भाग आहेत. प्रत्येक संकट आपल्याला अधिक मजबूत आणि शहाणे आणि अनुभवी बनवत असते. त्यामुळे संकटाला अजिबात घाबरू नका. संकेत नंबर 20. समाधानातच खरे सुख आहे. सतत इतरांकडे पाहून जगण्यापेक्षा परमेश्वराने दिलेल्या गोष्टींबद्दल कृतज्ञ राहा. समाधानामुळे मन कायम आनंदी आणि शांत राहते. संदेश नंबर 21. चांगल्या संगतीची निवड करा. जशी संगत तसा रंग. सकारात्मक विचार करणाऱ्या आणि चांगले कर्म करणाऱ्या लोकांच्या सहवासात राहिल्यास जीवनालाही योग्य दिशा मिळते. संदेश नंबर 22. गोड आणि नम्र वाणी बोला. शब्दांनी मोठी ताकद असते. प्रेमाने बोललेले काही शब्द अनेक तुटलेली नाती जोडू शकतात आणि मनातील कटुता दूर करू शकतात. संकेत नंबर 23. वेळेची किंमत ओळखा. गेलेली वेळ आणि निघून गेलेली संधी परत मिळत नाही. म्हणून प्रत्येक दिवस चांगले कर्म, नामस्मरण आणि स्वतःच्या प्रगतीसाठी वापरा. संकेत नंबर 24. अहंकारापासून दूर राहा. अहंकार माणसाला इतरांपासून दूर नेतो, तर नम्रता सर्वांच्या मनात स्थान निर्माण करते. स्वामींच्या भक्ताने नेहमी विनम्र राहावे. संकेत नंबर 25. प्रत्येक दिवसाची सुरुवात स्वामींच्या नामस्मरणाने करा. सकाळी काही क्षण शांत बसून स्वामी समर्थ या नामाचा जप करा. नामस्मरणामुळे मन स्थिर होते, नकारात्मक विचार कमी होतात, आत्मविश्वास वाढतो आणि दिवसभर योग्य विचार व योग्य कृती करण्याची प्रेरणा मिळते. लक्षात ठेवा, लोकांचे बोलणे कधीच थांबणार नाही. आज एका गोष्टीवरती बोलतील, उद्या दुसरी गोष्टींवरती बोलतील, पण जर आपण प्रत्येक वेळी त्यांच्या मतांचा विचार करत बसलो तर स्वतःचे आयुष्य मनाप्रमाणे कधीच जगू शकणार नाहीत. श्री स्वामी समर्थ आपल्याला धैर्य, संयम, योग्य कर्माचा मार्ग दाखवतात. त्यांच्या चरणी श्रद्धा ठेवून प्रामाणिकपणे जीवन जगत राहा. योग्य मार्गावर चालणाऱ्यांची साथ स्वामी कधीच सोडत नाहीत. शेवटी एकच प्रार्थना, श्री स्वामी समर्थ महाराज आमच्या मनातील लोकांच्या मतांची भीती दूर करा. योग्य निर्णय घेण्याचे धैर्य द्या. चांगले कर्म करण्याची बुद्धी द्या आणि तुमच्या नामस्मरणात आमचे मन सदैव स्थिर राहू द्यात. श्री स्वामी समर्थ.